यानंतर एक मोठी बातमी भोंदू अशोक खरात संदर्भातली। भोंदू अशोक खरातची आलिशान गाडी आता जप्त करण्यात आली। तृप्तबाला बंगल्याबाहेरील आलिशान कार जप्त करण्यात आली आहे। MH15 GL 8181 क्रमांकाची खरातची कार ही आता जप्त करण्यात आली आहे। छापेमारीमध्ये कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे सुद्धा आता मिळालेले आहेत। प्रकाश पोफळेच्या पुण्यातल्या घरातून सुद्धा मोठी रक्कम जप्त करण्यात आलेली आहे। ईडीनं खरातची 2,50,00,000ची बँकेतली रक्कम सुद्धा गोठवली आहे। खरातची एक मर्सिडीज बेन्झ गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, आतापर्यंत त्याचे बँक खाती गोठवण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर बंगले किंवा त्याची जी प्रॉपर्टी होती त्याच्यावरती सुद्धा जप्ती करण्यात आलेली होती। आता त्याच्या कारवरती सुद्धा जप्ती येते। काय माहिती आहे, ही कार कोणी दिली होती आणि साधारण या कारची किंमत किती होती? सिद्धेश, खरं तर ईडीने काल पासून जवळपास अशोक खरातचे जे अनेक ठिकाणी आहे तिथे छापामारी केली। जे सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार 12 ठिकाणी काल ईडीने छापामारी केल्याचं एकूणच अंदाज आहे। आणि या सगळ्या छापेमारीमध्ये करोडो रुपयांचा जो संशयाचं एकूणच व्यवहार झालेले होते त्या सगळ्या संदर्भात कागदपत्र जे आहेत ईडीच्या एकूणच हाताला लागल्याचं आपल्याला माहिती मिळते। आणि त्याच पद्धतीने अशोक खरातचं जे नाशिकमधलं एकूणच घर आहे त्या घरात असलेलं एक मर्सिडीज कार जे महागडं आहे ते कार सुद्धा ईडीने जप्त केल्याचं आपल्याला काल बघायला मिळालं होतं। रात्री उशिरापर्यंत ही संपूर्ण कारवाई होती। एका भक्तांनी ही कार अशोक खरातला दिलेली आहे अशा पद्धतीचं एक अंदाज आहे आणि तेच कार आता ईडीने जप्त केल्याचं आपल्याला बघायला मिळतं। नाशिक, शिर्डी, नगर, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ती ईडीने काल छापेमारी केली। अनेक ठिकाणी अशोक खरातने मालमत्ता घेतलेले होते, अनेक ठिकाणी काही लोकांना पार्टनर सुद्धा केलेले होते। हे सगळे व्यवहार जे आहेत ते नेमकं अशोक खरातने कशा पद्धतीने केले, हे पैसे कुठून आणलेले होते, अशोक खरातची नेमकी मालमत्ता किती आहे, खरं तर या सगळ्या संदर्भात हे चौकशी करण्यासाठी काल ईडीने छापेमारी केली। आणि काही ठिकाणी जे इन्कम टॅक्सचे सुद्धा जे अधिकारी होते आणि संयुक्तरित्या ही कारवाई झालेली आहे काही ठिकाणी अशा पद्धतीची सुद्धा माहिती मिळते। आणि या सगळ्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात जे कागदपत्र आहेत, जे डॉक्युमेंट्स आहेत ते ईडीच्या हाताला लागलेले आहेत। करोडो रुपयांचे जे व्यवहार आहेत त्या संदर्भात हे कागदपत्र ईडीच्या हाताला लागल्याचं सूत्रांनी माहिती दिलेली आहे। आज सुद्धा ही छापेमारी सुरू असेल अशा पद्धतीची माहिती आहे, कारण ईडीने मनी लॉन्ड्रिंग संदर्भात एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने ही सगळी कारवाई होताना आपल्याला बघायला मिळते। नक्कीच धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।